विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व पक्षांचं हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या आमदारांना बँड्राच्या ताजलँड अँड हॉटेलमध्ये थांबवण्यात आलेला आहे. जवळपास 47 आमदारांचा मुक्काम या ठिकाणी होता. आपल्यासोबत महेंद्र दळवी आहेत, अलिबागचे आमदार आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. आणि कशी होती कालची रात्र आणि कशा पद्धतीचं वातावरण सध्या आहे? असं विधान परिषद निवडणूक ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळे हॉटेल पॉलिटिक्स तर होणारच. त्याच्यामुळे सगळेच पार्टीचे लोक प्रत्येक आपापल्या हॉटेलमध्ये थांबलेली आहेत. आपापल्या नेत्यांबरोबरचा संवाद नेहमी होत असतो. आणि काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे हॉटेल ताजमध्ये आम्ही ते सगळेच 47 आमदार या ठिकाणी थांबलो अपक्षासहित. आणि खऱ्या अर्थाने त्याची मॉकटेल झालेली आहे. आणि निश्चित या निवडणुकीमध्ये आमचा विजय हा निश्चित ठरलेला आहे. तुमचा विजय निश्चित आहे, पण मग असं पाहायला गेलं तर मग विकेट कोणाची पडेल? कमजोर कडी कोण वाटतं तुम्हाला? विकेट जयंत पाटीलचंच पडणार. कारण आघाडीमध्ये जी मतं 106 आहेत त्याच्यावरनं आपण सगळे आमदार बांधू शकतो. आणि आमच्या भारतीय जनता म्हणजे महायुतीकडे सगळेच मतांचं मताधिकार असल्यामुळे आम्ही जे मतं उभे केले ते निश्चित याप्रमाणे निवडून येतील आणि विकेट जयंत पाटीलचे जाणार. जयंत पाटील यांची विकेट का पडेल असं म्हणतात? असं आहे की त्यांच्याकडे स्वतःचं एकच मत आहे आणि मोठ्या पवारसाहेबांनी त्यांना उमेदवारी निश्चित केली आहे. आतापर्यंत त्यांना संधी मिळाली त्या वेळेला लगभग निवडणुका बिनविरोध झाल्या त्यावेळेस. तर आता एकंदर पॉलिटिक्स बघत असताना आणि त्यांच्या संख्याबळ त्यांची उरलेली ताकद ही बघत असताना निश्चित त्यांचा बळी जाणार हा ठरलेला आहे. पण पहिल्या प्रेफरन्सची, दुसऱ्या प्रेफरन्सची आणि त्यानंतर तिसऱ्या प्रेफरन्सची जी मतं आहेत ती सुद्धा काउंट केली जरी काउंट केली असल्या तरी प्रत्येकाने आपापलं आकलन केलेलं आहे. अच्छा. त्याच्यामुळे निश्चित कोणाचा बळी जाणार हे ठरलेलं आहे. आणि त्यामुळे जयंत पाटलाचा बळी जाणार कुठेही वाहू असं मला वाटतं. म्हणजे मतदानाची प्रॅक्टिस काल रात्री झालेली आहे. येस, त्याच्यामुळे निश्चित ठरलेलं आहे की आम्ही जे उमेदवार केले ते कशा पद्धतीने फर्स्ट याला, सेकंड याला, थर्ड याला कसे निवडून येतील ते ठरलेलं गणित आहे प्रत्येकाचं. मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन किती महत्वाचं ठरलं? काल रात्री 1 वाजता आले होते. अतिशय रात्री उशिरा देखील दिल्लीहून येऊन आमच्याशी त्यांनी रात्री संवाद साधला. आम्ही जे हॉटेलमध्ये तिथे आले आमचे संवाद साधला आणि एकंदर रणनीतीशी चर्चा झाली. ती काय आपल्याजोगी सांगण्यासारखी नाही आहे, पण निश्चित ठरलंय ते फायनल आहे. त्याच्यामुळे जयंत पाटलाचा बळी जाणं या सगळ्या यामध्ये ठरलेलं आहे. बरं, मिलिंद नार्वेकरांचं काय होईल, काय वाटतं? त्यांच्याकडे एक्सेस काँग्रेसची मताचं हे आहे आणि मला असं वाटतं त्यांचं एकंदर फेस स्टडी जे आपण करतो त्याच्यावर ना त्यांचा विजय देखील निश्चित असं मला वाटतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.